जरांगे पाटील एका बाजूला शिंदेचे मंत्री दीपक केसरकर, दुसऱ्या बाजूला शिंदेचे आणखीन एक मंत्री उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा. आणि ते असं सांगत होते की आम्ही जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यांना जो सगळ्या सोयऱ्यांचा GR पाहिजे होता तोही आम्ही काढलेला आहे. त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता इथे मुख्यमंत्री येतील आणि जरांगे पाटलांचं हे उपोषण समाप्त होईल. पहाटे 2:45 वाजता ही पत्रकार परिषद झालेली आहे. मला जरा धक्का अशासाठी बसला की आजपर्यंत जरांगे पाटील हे जेव्हा मंत्र्यांशी बोलत होते, सरकारच्या प्रतिनिधींशी बोलत होते, तेव्हा ते कॅमेऱ्यासमोर बोलत होते. पण काल रात्रीच्या बैठकीला कॅमेरे नव्हते. अर्थातच 12 वाजल्यानंतर पत्रकारांनाही झोपा येतात, रिपोर्टर्सही नाही झोपेची आवश्यकता असते, कॅमेरामॅनही झोपेची आवश्यकता असते. कदाचित त्याचाच फायदा घेऊन या मंत्र्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या हातात काही कागदपत्र ठेवली आणि त्यांची कबुली घेतली त्या कागदपत्रांवर, असा माझा संशय आहे. नाहीतर रात्री 2:45 वाजता पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय होतं हे मला समजलं नाही. आजपर्यंत सर्व पत्रकार परिषदा, सर्व बोलणी ही टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर झाली होती. कालच्या रात्रीची बैठक जरांगे पाटलांची आणि बोलणी ही कॅमेऱ्यासमोर झाली नाहीत, ही बंद खोलीत झाली आणि बाहेर येऊन सगळे प्रश्न सुटले असं सांगण्यात आलं. अर्थात ज्यांना गरीब मराठ्यांच्या आरक्षणाविषयी आस्था आहे, सहानुभूती आहे, त्यांना अर्थातच आनंद झाला. जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं असाच पहिला संदेश होता. जर सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असतील तर याचा अर्थ जरांगे पाटलांचा विजय झाला आहे याविषयी काही शंका नव्हती. त्यामुळे तुम्हाला लक्षात असेल तर काल निखिल वागळे ओरिजिनलवर 3:30 वाजता येऊन मी एक छोटीशी बातमी तुम्हाला दिली की जरांगे पाटलांचं उपोषण संपलेलं आहे, त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे. पहाटे 3:30 वाजता तुम्ही अजूनही निखिल वागळे ओरिजिनल या पेजवर जाऊन पाहू शकता. ही बातमी तिथे आहे. त्यावेळेला सर्व TV चॅनल बंद होती, झोपलेली होती. त्यावेळेला मी तुम्हाला 3:30 वाजता पहाटे बातमी दिली. मला काही आपल्या मित्रमंडळींचं आश्चर्य वाटतं, आपल्या प्रेक्षकांचं. पहाटे 3:30ला इथे जागे होते आणि सर तुम्ही अजून जागे आहात का असं मला विचारत होते. हो, मी जागा आहे. जोपर्यंत बातमी आहे तोपर्यंत मी जागा आहे. 45 वर्षांची पत्रकारिता आहे. बातमी असताना झोप येणं कठीण जातं, त्यामुळे बातमीच मला जागी ठेवते. म्हणून ही 3:30ला तुम्हाला पहाटे बातमी दिली. असो, सकाळी एक मोठा सोहळा झाला. प्रचंड मोठे हार आणण्यात आले, संगीत वाजवण्यात आलं, लोक नाचू लागले, घोषणा देऊ लागले, जरांगे पाटलांचा जय जयकार झाला. आणि जरांगे पाटलांना कसं यश मिळालेलं आहे या आंदोलनामध्ये हे सगळ्यांना TV चॅनलवरून आणि इतर माध्यमातून सांगण्यात आलं. अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आले. त्यांना म्हणे जरांगे पाटलांनीच बोलवलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. म्हणजे जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असेल तर त्याचं जेवढं श्रेय जरांगे पाटलांचं आहे तेवढं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आहे असं भासवण्यात आलं. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. भासवण्यात आलं असं मी म्हणतोय याचा कारण काही क्षण असा गैरसमज झाला होता की खरोखरच मी तर मुख्यमंत्र्यांचा जो OSD आहे त्याचं अभिनंदन सुद्धा रात्री केलं की बरं झालं तुम्ही या आंदोलनातून मार्ग काढलात. त्यांनी सुद्धा मला प्रतिसाद दिला. तुम्ही जाऊन फेसबुकवर बघू शकता. पण जसजसा वेळ गेला, जसजसा काळ गेला, जसजसं मिनिटं उलटली, तास उलटले, तसं लक्षात आलं की एका मर्यादेपर्यंत जरांगे पाटलांचा विजय झालेला असला तरी तहामध्ये जरांगे पाटील फसलेले आहेत. म्हणजे मराठ्यांचा जो इतिहास आहे, युद्ध जिंकलं पण तहात पराभूत झाले, तसंच झालं. जरांगे पाटलांनी युद्ध जिंकलं पण सरकार बरोबरच्या तहात ते फसले. सरकार असं म्हणतंय की आम्ही मागण्या मान्य केलं जरांगे पाटलांच्या. माझा असा प्रश्न आहे, आज सर्व विचार केल्यावर, कायदेतज्ञांशी बोलल्यावर, वेगवेगळ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बोलल्यावर सगळ्यांचीच ही भावना आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना माफ करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना शेंडी लावली. असं कसं झालं जरांगे पाटलांचं? इतका प्रामाणिक माणूस, आजपर्यंत धड चालला होता, तो मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात कसा फसला? की पूर्वीपासून जो आरोप होतोय की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं साटल होतोय तो खरा ठरला? मला माहीत नाही. जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणावर माझा आजही विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने जरांगे पाटील काल पहाटे मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अडकले त्यावरून संशयाला जागा आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचं समजोत्याचं आधीच ठरलं होतं का? मुख्यमंत्र्यांनी ज्या अटी मान्य केल्या त्या नेमक्या कोणत्या आहेत? आता असं सांगितलं जात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं. मी तुम्हाला विचारतोय, मराठा समाजाला, गरीब मराठाला आरक्षण मिळालं असा दावा जरांगे पाटलांनी केलेला आहे. कुठे आरक्षण मिळालं? कोणतं आरक्षण मिळालं? कधी आरक्षण मिळालं? किती टक्के आरक्षण मिळालं? हे प्रश्न जर तुम्ही विचाराल तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. कारण एकनाथ शिंदेनी जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या मान्य केल्या त्या जुन्याच मागण्या आहे. सरळ सरळ फसवाफसवी केलेली आहे. त्या सगळ्या जुन्या मागण्या आहेत, एकही नवी मागणी नाही. जरांगे पाटलांची मागणी होती की ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण द्यावं. ती सरकारने मान्य केलेलं नाही. जरांगे पाटील जर ऐकत असतील किंवा त्यांचे कोणी सहकारी ऐकत असतील तर लक्षात घ्या, तुम्ही ट्रॅपमध्ये अडकला आहात, तुम्ही जाळ्यामध्ये अडकला आहात आणि गरीब बिचाऱ्या मराठा समाजाला तुम्हाला उत्तर द्यावी लागतील. भोळा जो समाज तुमच्याबरोबर आला होता तुमच्यावर विश्वास ठेवून, त्याची फसवणूक झालेली आहे. याचं कारण ओबीसी कोट्यातलं सरसकट आरक्षण जरांगे पाटलांना मिळणार नव्हतं, ते मिळालं नाही. नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊनही सांगितलं की ओबीसी कोट्यातलं कोणतेही आरक्षण जरांगे पाटलांना देण्यात आलेलं नाहीये. जी कुणबी प्रमाणपत्र मिळतील तेवढ्याच मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळेल. हे तर पूर्वीच ठरलेलं होतं. शिंदे समिती हेच काम करत होती आणि शिंदे समितीच्या कामाबद्दल सुद्धा आता अशी शंका निर्माण झाली आहे. जी शंका जरांगे पाटलांनी पूर्वी बोलून दाखवली आहेत पण ते आज विसरले. ते असं म्हणतात की 53 लाख कुणबी पुरावे आम्हाला मिळाले, कुणबी दस्तावेज मिळाले. प्रश्न असा आहे, हे 53 लाख जे पुरावे मिळाले हे नवे आहेत की जुनेच पुन्हा आहेत? माझ्याकडे आज एका खात्रीला एक सूत्राकडून ही माहिती आली आहे, यातले बहुसंख्य पुरावे हे जुनेच आहेत. या मंडळींना कुणबी म्हणून आरक्षण आधीच मिळालेलं आहे. बहुसंख्य म्हणजे 53 लाखापैकी 40 ते 45 लाख पुरावे हे जुनेच आहेत. मग शिंदे समितीने केलं काय? 29,000 पुरावे हे मराठवाड्यातले मिळाले आहेत, ते नवे आहेत. 29,000 सगळे पुरावे मिळून मी या व्यक्तीला असं विचारलं की किती नवे असतील, तर ते म्हणाले 1-1.5 लाखापलीकडे काही जाणार नाही. जरांगे पाटील, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना का विचारलं नाहीत? का तुम्हाला माहिती होतं की आपण जे बोलतोय त्यात काही तथ्य नाही म्हणून तुम्ही गप्प बसलात? जरांगे पाटलांचं मी पूर्वी कौतुक केलंय, त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय, त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलंय. पण आज जर असा नेता जनतेची कळत नकळत फसवणूक करत असेल तर त्याला हे प्रश्न विचारावे लागतील. आजची जी घटना झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पानं पुसलेली आहेत, ती पाहून मला अण्णा हजारेंची आठवण येते. अण्णा हजारेंना सुद्धा त्या वेळचे सत्ताधारी असेच गुंडाळत होते. आज एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी जरांगे पाटलांना असंच गुंडाळलेलं आहे. कोणतंही नवं आरक्षण आज मराठ्यांना मिळालेलं नाहीये. काही ठिकाणी मराठा संघटनेचे लोक आनंद साजरा करतायत. आनंद साजरा कधी करावा, पण आरक्षण तुम्हाला मिळालेलं नाहीये, हे सत्य आहे. हे लक्षात घ्या, हे सत्य आहे. कुणबी सर्टिफिकेट मिळालं तरच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आणि आजपर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये 29,000 आणि सगळी मिळून 1 ते 1.5 लाख सर्टिफिकेटच्या पलीकडे नवी कुणबी सर्टिफिकेट, कुणबी पुरावे तुम्हाला मिळालेले नाही आहेत. हेही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. मराठा समाजातल्या अनेक कायदेतज्ञांनी माझ्याकडे मेसेज केले आहेत किंवा पत्र पाठवले, म्हणजे मेल केलेले आहेत. त्याच्यातलं एक मी तुम्हाला वाचून दाखवतो, बाकी सगळं जाऊ दे. यांचं नाव आहे ॲडव्होकेट निलेश शेलार श्रीगोंदा. ते काय म्हणतायत तुम्ही बघा. ते असं म्हणतायत, मराठ्यांनो सावधान, हा अध्यादेश 100% मराठा समाजाची दिशाभूल करणारा आहे. हा शिंदे सरकारने जो आदेश काढला तो खरं तर अध्यादेश नाहीये, त्याकडे मी नंतर वळतो. पण हे काय म्हणतात बघा, हा आदेश म्हणजे अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा आहे. शिंदे सरकार म्हणते हा GR आहे किंवा 6 महिन्यानंतर तो पुन्हा एकदा कॅबिनेट पुढे आणून विधिमंडळात ठेवावा लागला असता. आज शिंदे सरकारने जो GR काढला तो अध्यादेश नाही, तो वटहुकूम नाही, त्याला कायद्याचं स्वरूप काही नाही. ते काय पुढे म्हणतात बघा, हा आदेश म्हणजे अध्यादेशाचा केवळ मसुदा आहे, ड्राफ्ट आहे. यावर हरकती मागवल्या आहेत. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत या हरकतींची मुदत आहे. या हरकती लक्षात घेऊन हा अध्यादेश कायम करायचा की त्यामध्ये काही बदल करायचा यावर विचार होईल. म्हणजे आज शिंदे सरकारने जे आश्वासन दिलं ते सुद्धा तात्पुरतं आहे. हा GR आहे, हा अध्यादेश नाही. सतत जरांगे पाटील म्हणत होते अध्यादेश अध्यादेश अध्यादेश. अध्यादेश म्हणजे वटहुकूम. वटहुकूम वेगळा असतो, GR वेगळा असतो. वटहुकुमाला एक गांभीर्य असतं, GRला काही गांभीर्य, म्हणजे GR कोणतंही खातं काढू शकतं. रेझोल्युशन आहे गव्हर्नमेंटचा, तो ठराव कोणतंही खातं पास करू शकतं.
मात्र वटहुकूम ही त्याच्या पुढची पायरी आहे, लक्षात घ्या. ती शिंदे सरकारने घेतलेली नाही. आणखीन काय हे निलेश म्हणतात, ॲडव्होकेट निलेश बघा, या GR मधली तरतूद बघितली तर अशा पद्धतीने आधीच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत होती. विदर्भात मिळाली, खानदेशात मिळाली, कोकणात मिळाली, त्यामुळे त्यात नवीन काहीही नाही. आता दुसरा मुद्दा, शिंदे सरकार असं म्हणतो की जरांगे पाटलांचा जो सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा होता तो आम्ही मान्य केला. हे वकील काय म्हणतात बघा, ते असं म्हणतात, सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या आपण आता बघू. ती अशी आहे, सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक. म्हणजे एकाच जातीत जर लग्न झालं असेल, मराठा जातीचंच लग्न झालं असेल आणि त्यापासून जे जन्माला आलेले नातेवाईक आहेत तेच. जरांगे पाटलांचं म्हणणं होतं आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. पण स्त्री किंवा आई ही दुसऱ्या जातीतली असेल तर हा फायदा मिळणार नाही. आज हा जो GR काढला त्यामध्ये हे जे म्हटलेलं आहे, सगळ्या सोयऱ्याची जी व्याख्या केलेली आहे ती पुरुषप्रधान अशा व्यवस्थेतलीच आहे. आपला कायदा पुरुषप्रधान आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं होतं तो बदलला पाहिजे, तो सरकारने बदलला नाही. पुढे काय म्हणतात निलेश हे बघा, सगळे सोयऱ्याची ही जी व्याख्या आहे म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा, सजातीय नातेवाईक, ही जी अट आहे ही 1967 पासूनच आहे, आज आलेली नाही. यात काही नवीन सरकारने केलेलं नाही. त्यामुळे सरकार सगळे सोयरे शब्दाची गोलमाल व्याख्या करून सरकारने कोणतंही कारण दिलेलं नाहीये. त्यामुळे सरकार फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. जरांगे पाटील याला कसे फसले, शिंदेच्या जाळ्यात कसे अडकले मला माहीत नाही. जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे, या प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही जे मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही विजयोत्सव कसा साजरा केलात, तहामध्ये तुम्ही कसे फसलात. तुमचं आंदोलन आक्रमक झालं होतं, चांगलं झालं होतं, 2-3 दिवस महाराष्ट्र गाजत होता. पण आज तुम्ही जेव्हा तह झाला, करार झाला, तेव्हा तुम्ही कसे फसलात. तुम्हाला काहीही नवीन मिळालेलं नाही, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा तुम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे तुमचा जो निवेदक होता तो तर महान होता, तो मुख्यमंत्र्यांची बेफाट स्तुती करत होता. यावरून असं दिसत होतं की तुम्ही मुख्यमंत्री शिंदेच्या प्रेमात पडलेला आहे किंवा त्यांच्या खिशात गेलेला आहे असं लोक म्हणू शकतात. याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही द्यायला पाहिजे, नाहीतर तुमची विश्वासार्हता टिकणार नाही. जरांगे पाटलांची इतके दिवस स्तुती करणारा, त्यांना समर्थन देणारा मी पत्रकार आहे, म्हणून मला हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती. मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. जे कुणबी आहेत, कुणबी सिद्ध करतील प्रमाणपत्र, त्यांनाच आता आरक्षण मिळेल, हे लक्षात घ्या. OBC कोट्यातून अशा प्रकारे आरक्षण मिळण्याला मर्यादा आहेत. आता अवलंबून राहावं लागेल ते सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर, ज्याविषयी जरांगे पाटील काहीही बोलत नाहीत. या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी होईल तेव्हा ठोस पुरावा, इम्पेरिकल डाटा द्यावा लागेल, ज्याचा सर्वे आता चाललेला आहे. माझ्या मते हा सर्वे नीट प्रकारे होत नाहीये, हे मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतोय. तिसऱ्या दिवशी गडबड आहे, त्याचा ॲप सुद्धा नीट चालत नाहीये. जे कर्मचारी जातात हा सर्वे करायला, त्यांना या सर्वेमध्ये कोणताही रस नाहीये. यामध्ये खरं तर जरांगे पाटलांनी लक्ष घातलं पाहिजे, कारण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं तरच ते खरं आरक्षण असेल. OBC कोट्यात कुणबी म्हणून घुसून छोटासा वाटा मिळवणं यात काही अर्थ नाही. आज महाराष्ट्रामध्ये OBC संघटना चिडलेल्या आहेत. त्या असं म्हणतात आमच्यातलं आरक्षण आम्ही तुम्हाला देणार नाही. यापुढे हे जे GR काढला आज, त्या GRवर हरकती मागवल्यात, हजारो हरकती येतील. त्यानंतर कुणीतरी कोर्टात जाईल. माझ्या माहितीप्रमाणे छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक हा विचार करतायत आणि ते कोर्टात जाणार आहेत. हे प्रकरण कोर्टात गेलं तर आजच्या सगळ्या आंदोलनावर पाणी पडेल आणि त्यांना कोर्टात जाण्याचा हक्क आहे 100%. याचं कारण OBCचं आरक्षण पळवण्याचा मराठा समाजाला कोणताही अधिकार नाही. तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या, सिद्ध करा हायकोर्टामध्ये जाऊन की आपण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहोत. त्यासाठी जो तपशील पाहिजे, इम्पेरिकल डाटा पाहिजे, तो कोर्टापुढे सादर करा. क्युरेटिव्ह पिटिशन आता आहे. नीट जर तो सादर केला नाही तर पुन्हा मराठा रिझर्वेशनची मागणी नाकारली जाईल. हे सरकारने लक्षात केलं पाहिजे. आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांचा. म्हणजे माझी निराशा झाली आहे जरांगे पाटील यांच्याकडून. आजपर्यंत वाटत होतं हा माणूस प्रामाणिक आहे, हा माणूस तल्लख आहे. काय झालं?
मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे. मी मराठा समाजाला सांगतोय, विचारा जरांगे पाटलांना काय झालंय. आज कोणतीही नवी गोष्ट तुम्हाला का मिळाली नाही. तुम्हाला आज रिझर्वेशन मिळालं नाही, सगळ्या थापा चाललेले आहेत. फक्त 29,000 जे मराठवाड्यातून मिळालेले आहेत कुणबी पुरावे, त्यांना आरक्षण मिळणार आहे. बाकी सगळे जुनेच आहेत. हे 53 लाख वगैरे आकडे पूर्णपणे खोटे आहेत. यात नाविन्य काही नाही. हे सगळे प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत. म्हणून मी म्हटलं की आंदोलनात जिंकले जरांगे पाटील, युद्धात जिंकले आणि तहात हरले, तहात फसले, सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. जरांगे पाटील, तुमच्याविषयी समाजाला मोठा विश्वास होता. आज या विश्वासाला तडा गेला आहे असं मला वाटतं. समाज तुमच्यावर आंधळा विश्वास यापुढे टाकेल की नाही मला माहीत नाही, पण या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला पाहिजे. या प्रश्नांचे तुम्ही खुलासे करायला पाहिजेत. तुम्ही असं म्हटलंय की मी आंदोलन तहकूब केलंय, गरज पडली तर पुन्हा मुंबईत येईन आणि पुन्हा सरकारला जाब विचारीन. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचं लांगुल चालन केलेलं आहे, त्यांची अनावश्यक स्तुती करून. लोकांना हेही सांगा की तुमचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संबंध काय आहे. लोक संशय घेत आहेत तुमच्यावर. आता पूर्वीचा विश्वास राहिलाय की नाही मला माहीत नाही, पण आज मराठ्यांना काहीही मिळालं नाही हे सत्य आहे. दुर्दैवी आहे पण सत्य आहे. ही जरांगे पाटलांच्या प्रामाणिक पारदर्शक अशा आंदोलनाची शोकांतिका आहे. तिची कहाणी मी तुम्हाला सांगतोय. आता हे सगळे गावी परत गेलेले आहेत जरांगे पाटील वगैरे. आंतरवेलला पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीत काय होतं यावर आपली नजर आहे. आणि आता आजपर्यंत जरांगे पाटलांवर जो विश्वास टाकला होता तो पत्रकारही टाकणार नाहीत आणि लोक